कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न, नाश्त्याला रोज रोज काय बरं बनवायचं. तर आज मी तुमच्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या रव्यापासून एकदम जाळीदार, लुसलुशीत, बिना सोडा उत्तपम किंवा उत्तपा कसा बनवायचा ते बघणार आहोत. सोबतच झटपट होणारी चटणी सुद्धा दाखवलेली आहे. आता बऱ्याचदा काय होतं, लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, गाजर, बीट, वेगवेगळ्या भाज्या खायला मागत नसेल, तर या भाज्या वापरून हा उत्तपा कसा तयार करायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे. ज्या मंडळींना रवा चालत नाही तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये उत्तप्यासाठी पीठ करूया. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मेजरिंग कपने 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात रवा घ्यायचा आहे. जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता. आता ज्या मंडळींना रवा चालत नाही तर हल्ली बाजारामध्ये ज्वारीचा रवा सुद्धा मिळतो, किंवा तुम्ही घरामध्ये ज्वारी थोडीशी भाजून मिक्सरला अशी ही रव्याप्रमाणे बारीक करून घेऊ शकता. तसं सुद्धा चालू शकेल. आता ज्या कपने 1 कप रवा मोजून घेतलेला होता, अगदी त्याच कपने अर्धा कप किंवा 150 ग्राम प्रमाणात थोडंसं आंबट दही घेतलंय. थोडंसं आंबट दही घेतल्यामुळे ना उत्तप्पा खाताना छान लागतो. हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता याच कपाने बरोबर अर्धा कप आपण यामध्ये पाणी घेणार आहोत. आपलं पीठ थोडंच असल्यामुळे इथे आपण लहान मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तुमचं पीठ जास्त असेल तर मोठं मिक्सरचं भांडं तुम्ही इथे वापरू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस असं हे आपण 1-2 मिनिटांमध्ये करून घेतलं. अजिबात वेगळं पळीने तुम्हाला हे मिक्स वगैरे करत बसावं लागणार नाही. आणि हे पीठ फार जास्त घट्ट नको किंवा फार जास्त सैलसर नको. जसं इडलीसाठी आपण पीठ तयार करतो ना, अगदी तसंच आपल्याला हे पीठ तयार हवं आहे. म्हणूनच घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने घेतलेले सगळे जिन्नस व्यवस्थित मोजून घेतलं की असं हे परफेक्ट पीठ तुमचं तयार होतं. आता या पिठामध्ये बघा, अजिबात आपण सोड्याचा उपयोग केलेला नाही. म्हणून काय करायचं, एकाच डायरेक्शनमध्ये साधारणतः 4-5 मिनिटं आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हे पीठ छान फेटून घ्याल त्यामध्ये हवा चांगली भरली जाते, आणि हवा छान भरली ना तर तुमच्या पदार्थांना जाळी अगदी छान येते. शिवाय पदार्थ हलके व्हायला मदत होतं. बऱ्याचशा वयस्कर मंडळींना सोडा चालत नाही, मग अशा वेळेस हे पीठ चांगलं फेटून घेणं अगदी उत्तम पर्याय आहे. आणि ज्यांना कोणाला हे फेटून घ्यायचं नसेल तर अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून तुम्ही मिक्स करून याचे पदार्थ तयार करू शकता. म्हणजे वेगळं तुम्हाला फेटावं लागणार नाही. असे 2 पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहे. फक्त आयत्या वेळेस अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. छान एकजीव करायचं आहे. असं हे पीठ तुमचं उत्तपम बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता याच पिठाचे तुम्ही ना मस्त इडल्यासुद्धा तयार करू शकता. ढोकळ्याप्रमाणे ताटाला थोडंसं तेल तूप लावून तुम्ही ढोकळ्याप्रमाणे सुद्धा करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही असे आप्पे सुद्धा तयार करू शकता. आणखीन काय काय करता येईल ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आता सुरुवातीलाच फक्त अर्धा चमचा याला आपण तेल किंवा तूप घालायचं आहे. थोडंसं गरम झालं की पाण्याचा हापकारा मारायचा, आणि गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे. आणि एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने हे ओलं सगळं आपल्याला पुसून घ्यायचं आहे. असं सुरुवातीला आपल्याला सिझनिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे यावर तुम्ही डोसे कराल, आंबोळी कराल, उत्तप्पा कराल, अगदी परफेक्ट आणि मस्त तयार होतं. आता याचे तुम्ही आंबोळ्यासुद्धा तयार करू शकता. म्हणजे हेच पीठ साधारणतः 1-2 पळी घालायचं आहे. हलकंसं पसरून याची आंबोळीसुद्धा तुम्हाला तयार करता येईल. आता आपण उत्तप्पा तयार करणार आहोत म्हणून हलकंसं पसरून घेतलं. आता उत्तप्पा करण्यासाठी ना, जेव्हा हे पीठ ओलं असताना त्यावर थोडासा कांदा आपण चिरून यावर भुरभुरलेला आहे. जर आवडत असेल तर टोमॅटोसुद्धा थोडेसे तुकड्यांमध्ये आपण यावर घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे. आणि जर थोडंसं तिखट आवडत असेल तर हिरवी मिरचीचे 1-2 स्लाईस आपण यावर घातलेलं आहे. जर लहान मुलांसाठी करताय तर न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता. फक्त अनियन किंवा कांद्याचा उत्तप्पा करायचा असेल तर फक्त कांद्याचे तुकडे यावर तुम्हाला पसरून घालायचं आहे. फक्त टोमॅटोचं करायचं असेल तर टोमॅटो यावर घालायचं आहे. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर भाज्या वेगवेगळ्या पसरून घालू शकता. कडेने थोडंसं तेल सोडलेलं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर 1-2 मिनिटं आपल्याला हे मस्त एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावल्यामुळे काय होतं, एक तर लवकर होतं, चांगलं शिजायला मदत होतं आणि फुलायला सुद्धा मदत होते. तर तुम्ही इथे बघू शकता 1-1.5-2 मिनिटांनंतर याची आपण बाजू उलटून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं कुरकुरीत क्रिस्पी रंग बदलेपर्यंत 1-2 मिनिटं भाजून घेणार आहोत. गॅस शक्यतो आपल्याला अगदी बारीकच ठेवायचा आहे. हवं असेल तर वरून
वरून सुद्धा तुम्ही इथे तेल किंवा तूप लावू शकता. आणि रव्याचे हे उत्तप्पे असतील ना, ते शक्यतो छोटे छोटेच घाला, म्हणजे उलटताना यातलं कांदा टोमॅटो वेगवेगळं पसरणार नाही आणि अगदी छान तुम्हाला हे उलटता येईल. तर दोन्ही बाजूने साधारणतः एक 4-4.5 मिनिटं आपण मस्त मध्यम आचेवर करून घेतलं. अगदी छोटंसं असल्यामुळे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित याला भाज्या चिटकून लागलेल्या आहेत आणि असा हा परफेक्ट आपला मिनी उत्तप्पा खाण्यासाठी तयार झालेला आहे. एका ताटावर काढून घेतलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं, बीट खाणं खूप चांगलं, पण बीट खाल्लं जात नाही. मग अशा वेळेस हा उत्तप्पा तुम्ही घालताना त्या पिठामध्ये तुम्ही बीट किसून घालू शकता, गाजर किसून घालू शकता आणि असं हे आंबोळीप्रमाणे छोटी पोळी घालून नंतर यावर कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून वरून तुम्ही घातलं तरी सुद्धा चालू शकेल. जी मुलं जी भाज्या खायला मागत नसेल तर या पद्धतीने ह्या नाश्त्याबरोबर तुम्ही मिक्स करून देऊ शकता. याचे आप्पेसुद्धा अगदी छान होतात. काय करायचं असं, या पिठामध्ये कांदा टोमॅटो गाजर बीट किसून वगैरे तुम्हाला घालायचं आहे. नंतर आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून तुम्ही असे छान आप्पेसुद्धा काढू शकता. सेम पिठाला थोडंसं पातळ करून तुम्ही छान पातळ पेपर डोसासुद्धा करू शकता, म्हणजे रव्याचा डोसा खाण्यासाठी तयार होईल. या पिठाचे असे वेगवेगळे पदार्थ करून खाता येतील आणि बन डोसेसुद्धा तयार करता येतील, म्हणजे फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घालून बन डोशाप्रमाणे थोडं जाड पीठ करून आपल्याला दोन्ही बाजूने भाजून खाता येतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा साधा रवा चालत नसेल तर ज्वारीचा रवा विकतसुद्धा हल्ली बाजारामध्ये मिळतो, घरामध्ये सुद्धा तयार करू शकता. ज्या मंडळींना सोडा चालत नाही तर सोडा न घालता असं हे नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला घरामध्ये करून खाता येतील. तसा हा आपला तिसरा उत्तप्पा तयार झालेला आहे आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक 5 मध्यम आकाराचे असे हे उत्तप्पे तयार होतात. तुम्हाला जास्त करायचं असेल तर मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पीठ घालायचं आहे. असं हे पीठ आपण तयार करून असे उत्तप्पे तयार करू शकतो. आता नुसतंच खायला सुद्धा उत्तप्पे छान लागतात. आता याबरोबर तुम्हाला जर चटणी आवडत असेल तर चटणी कशी बनवायची त्याची थोडक्यात रेसिपी सांगते. 1 कप ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट पावडर घ्या. 1 कप डाळ किंवा चणा डाळ असते ना भाजलेली, ती घ्या. दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं. 1 हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडंसं आवडत असेल तर चिंच घ्या, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि गरजेपुरतं पाणी घालून अशी ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतली. तुम्हाला हवं असेल तर याला थोडीशी मोहरीची फोडणीसुद्धा तुम्ही देऊ शकता. आपण फोडणी न देता असंच खाणार आहोत, ते सुद्धा छान लागते. असे तुमचे कोणतीही पूर्वतयारी न करता रवा न भिजत घालता अगदी मस्त सोडा न वापरता असे छान नाश्त्याचे प्रकार तयार झालेले आहेत. एक तुम्हाला इथे कट करून दाखवलेला आहे. तुम्ही याची जाळी बघू शकता, किती हलका हा तुमचा उत्तप्पा तयार झालेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.